नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर धुरळा. चर्चेचा हा धुरळा यासाठी त्याचं कारण म्हणजे आपला शेजारचा देश राष्ट्र म्हणजे बांगलादेश. तिथे सत्तांतर झालेलं आहे. वस्तुतः सत्तांतर शब्द चुकीचा ठरेल. पंतप्रधान शेख हसीना देश सोडून निघाल्यात, कालच निघाल्या, भारतामध्ये आल्या आणि आता त्या कुठे जाणार यावरती अजूनही संदिग्धता आहे. पण मुख्य मुद्दा असा आहे की बांगलादेशमधली परिस्थिती चिघळत चाललेली आहे. ही सुरुवात झाली होती विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं. सत्तांतर जे लोकांना हवं होतं तसं घडून आणण्यात आलेलं आहे. पण आता बांगलादेशमधली स्थिती नेमकी कशी असणार आहे? ती धर्मांध लोकांच्या हातामध्ये सूत्र जाणार आहेत का? या सगळ्या घडामोडींच्या मागे काही धार्मिक धर्मांध विचारांची कुठली प्रणाली तर काम करत नाहीये ना, असे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत. त्याचं कारण तिथे वाढलेले अल्पसंख्याकांवरचे, हिंदूंवरचे हल्ले, तिथे माजलेला अराजक आणि या सगळ्या परिस्थितीला पाहता एका लोकशाहीवादी देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने, धार्मिक हुकुमशाहीच्या दिशेने होणार का? अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्यांनी वेढला गेलेला आहे भारत. एका बाजूला नेपाळ, जो आता चीनशी जरा जवळीक साधू लागलाय. पाकिस्तानशी तर आपले अतिशय जवळकीचे आणि प्रेमाचे संबंध देत तर आपण गेली 75 वर्ष पाहतोय. श्रीलंका सुद्धा थोडासा चीनच्या बाजूने झुकतोय. मालदीवने सुद्धा जरा नख दाखवायला सुरुवात केलेली आहे. भूतान एक त्यातल्या त्यात छोटा देश आहे, पण तरी सुद्धा स्ट्रॅटेजिक पातळीला विचार करत असताना आपल्याला जसा बांगलादेश हा तुलनेनं हिंदू मुस्लिम बहुल राष्ट्र असून सुद्धा जेवढे चांगले संबंध राहिले होते त्या तुलनेमध्ये पाहता आपली समस्या मात्र वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीत याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत सुनील देवधर. सुनील देवधर हे भाजपचे ज्येष्ठतम नेते तर आहेतच. ईशान्य भारतामध्ये त्यांनी खास काम केलेलं आहे. त्यामुळे बांगलादेश ईशान्य भारत हे नाजूक संबंध जे भारताच्या बाबतीत आपल्याला बघावे लागतात त्याची त्यांना जाणीव आहे. दुसरे आहेत जतीन देसाई. जतीन देसाईंचा खास उल्लेख करायचा म्हणजे पाकिस्तान भारत यांच्यामध्ये नागरी पातळीला संबंध वाढावेत, ज्याला ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणूयात, पीपल टू पीपल डिप्लोमसी म्हणूयात, ती वाढवण्यासाठी ते स्वतः त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांना सुद्धा या सगळ्या विषयाचा आवाका आहे, आकलन आहे. आणि त्याचप्रमाणे थोड्याच वेळात आपल्या समोर डॉक्टर सलीम खान असतील. डॉक्टर सलीम खान हे जमाते इस्लामी हिंद चे सदस्य आहेत, मेंबर आहेत. आणि जमाते इस्लामी हिंदला अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर भारत स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी ज्या प्रमुख संघटना म्हणजे भारतामध्ये कम्युनिझम आला 1920च्या दशकात, RSS सुरू झाले 1920च्या दशकात, जमाते इस्लामी सुरू झाले 1920च्या दशकाच्या आसपास. याच्यामध्ये जमाते इस्लामी नंतर तीनही देशात उपखंडात पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशमध्ये आहे. त्याच्याशी संबंधित आहेत हे डॉक्टर सलीम खान, जे बांगलादेशमधल्या जमाते इस्लामीला भेटून आलेले आहेत. सगळ्यांशी बोलणार आहोत आपण. स्वागत सगळ्यांचं. मी पहिल्यांदा सुनील देवधरांपासून सुरुवात करतो. सुनील देवधरजी, बांगलादेशची वाटचाल नेमकी काय चालली आहे? काय आव्हानं वाटतात तुम्हाला? सगळ्यात अडचणीचा विषय म्हणजे कट्टरपंथ्यांच्या हातामध्ये आता बांगलादेश जातो आहे असं चित्र दिसतंय. कालच मी जेव्हा ही बातमी आली मी लगेच एक ट्विट केला होता. त्याच्यात मी असं म्हटलं होतं की मुस्लिम बहुल देशामध्ये कुठल्याही इश्यूमुळे जर अनरेस्ट निर्माण झाली तर त्यांचा जो राग आहे किंवा ते जे रस्त्यावर उतरलेले दंगाखोर असतात ते हिंदूंवरती, अल्पसंख्याकांवरती, त्यांना जे काफिर मानतात त्यांच्यावरती तो राग तुटून पडतो. त्यांना नोकऱ्यांचा प्रश्न असेल, ऍडमिशनचा प्रश्न असेल, प्रश्न काही असेल, दंगा करायचा असेल तर ते अजापुत्रम बलिर्दद्यात त्या ठिकाणी राहणाऱ्या मायनॉरिटीज वरती. आणि बांगलादेशामध्ये हे मायनॉरिटीज बुद्धिस्ट आणि हिंदू, मोठ्या प्रमाणावर हिंदू आहेत, त्यांच्यावरती हा घाला पडायला लागलेला आहे हे आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट, 10 वर्षात मोदी सरकारने बांगलादेशाशी उत्तम संबंध निर्माण केले होते. कारण बांगलादेशाची निर्मिती, पूर्व पाकिस्तानची निर्मिती ही नॉर्थ ईस्ट, आपल्या ईशान्य भारताच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा रोडा निर्माण करणारी होती. ज्याच्यामुळे नॉर्थ ईस्ट लँड लॉक रिजन झाला. जिथे जाण्याचा फक्त एक हायवे आणि एक रेल्वे, आणि तेही चिकन नेक मधनं कम्युनिकेशन. आणि त्याच्यामुळे नॉर्थ ईस्ट वर्षानुवर्ष उपेक्षित राहिला. ती उपेक्षा जर दूर करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा नॉर्थ ईस्ट मधले जे प्रोडक्ट्स आहेत जे भारताच्या अन्य राज्यांमध्ये येण्यासाठी त्याची कॉस्ट वाढते. याचं कारण त्याला समुद्र किनारा नाही. मी अनेक वर्ष त्रिपुरा पाहत होतो तर त्रिपुराच्या बॉर्डर पासनं, सबरूम बॉर्डर पासनं केवळ 60 किलोमीटर वरती चितगॉंग बंदर आहे जे बांगलादेशात आहे. आणि त्याच्यामध्ये एकच अडचण, बॉर्डरवरती नदी आहे, फिनी नदी. तर मोदी सरकारने त्या फिनी नदीवरती पूल बांधून तयार केला 200 कोटीहून अधिक रुपये देऊन. आणि हायवे बांधला, रेल्वे शेवटपर्यंत बंदरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. ज्याच्यामुळे सगळ्या नॉर्थ ईस्टच्या
अननसापासून ते हँडीक्राफ्ट पासून सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स हे सहजपणे इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमी कॉस्ट मध्ये पोहोचतील आणि बरं. नॉर्थ ईस्टचा विकास होईल. बांगलादेशचाही फायदा होता. विन विन सिच्युएशन होती. हो. पण आता कट्टरपंथी तिथे आल्यावरती हो. त्यांना या सगळ्याशी काही देणं घेणं नाहीये. बरं. आणि त्याच्यामुळे हे एक मी उदाहरण सांगितलं. हो. हायवेज, आयवेज बरं. सगळे म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम असायचा. हो. तर या सगळ्या नेटवर्कच्या तारा आणि ऑप्टिकल फायबर सुद्धा हो. हा बांगलादेशच्या जमिनी खालनं गेला. हो. आणि त्याच्यामुळे नॉर्थ ईस्ट मध्ये सगळीकडे ऑप्टिकल फायबर लवकर पोहोचू शकलं. हो. वॉटरवेज म्हणजे गंगा नंतर पद्मा बनते बांगलादेशामध्ये. ब्रह्मपुत्रा या विशाल नद्या आहेत. हो. आणि अत्यंत स्वस्त दरामध्ये हो. सर्व प्रकारची वाहतूक, मालाची वाहतूक बरं. ही बोटिंगच्या माध्यमातून करण्याचं काम मोदी सरकारच्या वेळेला सुरू झालेलं होतं. बरं. मला असं वाटतं आता हे सगळं संकटात येईल. खरं. कोणाच्या हाती तो देश जातोय, बरं. नक्की कोण चालवणार आहे, बरं. हे सगळे प्रश्न खूप अडचणीचे आहेत. आणि सगळ्यात जास्त दोन चिंता आहेत ते तिकडे राहणाऱ्या हिंदू आणि बुद्धिस्टांच्या. बरं. त्यांचं आज जीवन धोक्यामध्ये आलेलं आहे, प्रचंड धोक्यात आलेलं आहे. बरं. याचबरोबर ज्यावेळेला अस्थिरता निर्माण होते त्यावेळेला प्रचंड गरिबी असल्यामुळे बांगलादेशामध्ये हो. आणि बेरोजगारी असल्यामुळे हो. बांगलादेशी घुसखोर जे ऑलरेडी 3 कोटीहून अधिक आपल्या भारतामध्ये इन्क्लुडिंग आपल्या मुंबई पुण्यामध्ये सगळीकडे आहेत. हो. आणि काही राजकीय पक्ष त्यांच्याकडे वोट बँक म्हणून पाहतात आणि त्यांचं येणं एनकरेज करतात. हो. त्यांना काळजी नसते हो. की आपल्या राज्यामध्ये बांगलादेशी आल्यामुळे सिक्युरिटी थ्रेट निर्माण होईल. बरं. तर असे आता मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर मुसलमानांचे लोंढे देखील येण्याची शक्यता आहे. बरं. कारण तिथे अस्थिरता निर्माण झाली, तिकडे जॉब्स जातील, बरं. बंद होतील, जाळपोळ होईल, लुटालूट होईल. हं. आणि मग जे शांतीप्रिय लोक आहेत ते सगळे भारतामध्ये येतील. बरं. भारतात येऊन ते इकडे अशांती निर्माण करतील तो पुढचा मुद्दा. बरं. पण ते आधी भारतात येतील हं. आणि सगळ्यात पहिल्यांदा ते बॉर्डर एरियाज मध्ये जातील. हं. म्हणजे मेघालयात जातील, आसाम मध्ये जातील, त्रिपुरामध्ये जातील, मिझोरम मध्ये जातील आणि आपल्या पश्चिम बंगालमध्ये जातील. आणि त्या व्यतिरिक्त झारखंड आणि बिहार बरं. यांची सुद्धा सीमा ही अगदी जवळ आहे. बरं. म्हणजे अगदी चिटकून नसली तरी जवळ आहे. हो. आणि त्या दोन्ही जिल्हे जे याचे जोडून आहेत ते ऑलरेडी बांगलादेशी घुसखोरांनी बहुल झालेले आहेत. मुस्लिम मेजॉरिटी आहेत आणि ते मुस्लिम मेजॉरिटी जिल्हे किशनगंज असेल, साहिबगंज झारखंडचा असेल, हे जिल्हे हे भारतीय मुसलमानांनी बहुल नाही आहेत. हे बांगलादेशी घुसखोरांनी बहुल झालेले जिल्हे झारखंड आणि बिहारचे देखील. आणि आदिवासींच्या भूमी सुद्धा संकटात आहे. आता या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार नाही. जे लोक मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात ते या आदिवासींच्या भूमी आता संकटात येतील हे सगळं सांगणार नाहीत. पण एक खूप मोठा धोका या देशाला या बांगलादेशातल्या प्राप्त परिस्थितीमध्ये निर्माण झालेला आहे असं मला वाटतं. बरं, इकडे एक फक्त मी जतीन देसाईंकडे जाण्यापूर्वी, जेव्हा ईस्ट पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान हा सगळा विषय झाला होता त्यावेळी तो एक्सप्लोजन होतं. कारण मुळात पाकिस्तानी सैन्य, जे पश्चिमेचं सैन्य होतं, पंजाबी सैन्य होतं, पंजाबी मुसलमानांचं होतं, ते अत्याचार करत होते. त्यामुळे बांगलादेशी मुसलमानांना, तेव्हाचा जो ईस्ट पाकिस्तान होता, त्यांना बाहेर पडणं भाग होतं म्हणून ते लोंढे आले होते. आता इम्प्लोजन आहे. आता जे होतंय ते अटॅक म्हणजे बांगलादेशी लोकांकडनं बांगलादेशाची राजधानी ढाका ताब्यात घेण्याचं हे इम्प्लोजन आहे. अशावेळी तेवढे प्रमाणात भारतामध्ये लोक येतील का बांगलादेशी हे बघावं लागेल. मी जतीन देसाईंकडे जातो. जतीन देसाई, मी तुमची फेसबुक पोस्ट पाहिली होती, तुम्हाला धक्का बसला की सगळं ठीक आहे, आक्रमकपणा झाला असेल वगैरे, त्याच्याबद्दल सगळी टीका करता येतील, पण जे बंगबंधू होते, मुजीबुर रहमान होते, ज्यांचा पुतळा होता, ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांचा पुतळा फोडला जातो. आणि नुसता फोडला नाही जाते, मानेपासून दोर लावून सर तनसे जुदावाल्या प्रकारे तो फोडला जातोय. मी लेनिनचे पुतळे पडताना पाहिले, स्टॅलिनचे बघितले, सद्दाम हुसेनचे सुद्धा बघितलेले आहेत. मानेपासून तोडताना पुतळा पहिल्यांदा पाहिलेला आहे. तुम्ही कसं पाहाल? नाही, निश्चितच दोन गोष्टी आहेत. एक तर ज्या स्वरूपानं बांगलादेशची स्थिती आहे त्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे कट्टरवादी विचाराचे जे लोक आहेत प्रामुख्यानं, मी असं म्हणेन की बांगलादेश नॅशनल पार्टी म्हणजे त्यातले नेते माजी पंतप्रधान खालिदा जिया आणि जमाते इस्लामी, कारण या दोन्ही पक्ष नेहमी एकत्र राहिलेत आवामी लीगच्या विरोधात आणि निवडणूक देखील एकत्र त्या लढवायच्या, वेगवेगळे कार्यक्रम देखील एकत्र अशा स्वरूपाने करायचे. शेख हसीनाच्या काळात म्हणजे आपण जर पाहिलं की गेले
4 वेळा ते सलग निवडून आहेत पंतप्रधान म्हणून, यावेळी तर जानेवारी महिन्यातच, आणि त्यापूर्वी देखील त्या एकदा निवडून आलेल्या. त्यांना अशा स्वरूपानं देश सोडून जायला लागणं हे मला वाटतं अत्यंत चिंताजनक आणि काळजीची गोष्ट आहे. म्हणजे शेख हसीनाचं या ठिकाणी बऱ्याच चुका झाल्या शेख हसीनाकडनं. शेख हसीना ज्या स्वरूपानं इतर विरोधी पक्षांची वागले, ब्रुटल, त्यांचं रेजिम देखील ब्रुटल होतं, हे सगळं आपण मान्य केलं पाहिजे. पण तरी देखील कुठल्याही परिस्थितीत लोकशाही संपणं आणि लष्करांनी सत्ता काबीज करणं त्याचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. लोकशाहीच्या काही मर्यादा असतील, पण लोकशाही इज द ओनली बेस्ट ऑल्टरनेट आज आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आज लक्षात घ्या काय झालं की संसद बरखास्त करण्यात आली, लगेच संसद बरखास्त करण्यात आली, आणि खालेदा जिया जे हाऊस अरेस्ट होते त्यांना देखील मुक्त करण्यात आलंय, हे लक्षात घ्या आपण. म्हणजे यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमाते इस्लामी या दोन्ही पक्षाचं मोठ्या प्रमाणानं आपल्याला प्रभाव दिसतोय. प्रभाव जर नसेल तरी ते आपण आपल्यामुळे सगळं होतंय असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. कारण कालपासून बांगलादेशात वेगवेगळ्या ठिकाणी जमाते इस्लामीनी विक्ट्री रॅली काढायला सुरुवात केली आहे आणि हिंदूंवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. त्यामागे हिंदूंवरच्या हल्ल्यांच्या मागे BNP आणि जमाते इस्लामी आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचसोबत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की तिकडचे जे विद्यार्थ्यांचं जे काही आंदोलन आहे ते विद्यार्थी नेते म्हणतायत की कुठल्याही परिस्थितीत हिंदू किंवा इतर जे काही अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर हल्ले होता कामा नये आणि आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू, अशा स्वरूपानं विद्यार्थ्यांची भूमिका आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की आजच्या भारताच्या परिस्थितीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर निश्चितच तिकडनं बांगलादेशातनं काही प्रमाणात तर निश्चितच लोक येतील आणि त्यात कालपासूनच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि बांगलादेशची बॉर्डर गार्ड बांगलादेशची आहे त्यांच्यात बोलणं सुरू झालेलं आहे आणि दोघांनीही त्याची संख्या वाढवली आहे बॉर्डरवर. म्हणजे पण तरी देखील जे काही लोक येतील ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू येतील, चकमा येतील, चकमा जे प्रामुख्याने जे बुद्धिस्ट आहे ते येतील आणि मुस्लिम देखील येतील आणि त्यात मोठ्या संख्येने अवामी लीगचे लोक येतील, आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण लष्कराने जे काही म्हटलंय की या पुढच्या संदर्भात नवीन सरकाराच्या संदर्भात इंटरिम गव्हर्नमेंटच्या संदर्भात ते BNPशी बोलतील, जमाते इस्लामीशी बोलतील आणि सिव्हिल सोसायटीशी बोलतील. पण ते कॅटेगोरिकली त्या लोकांनी म्हटलं आहे की ते अवामी लीगच्या सोबत बोलणार नाही. बरं, हे अत्यंत अशा स्वरूपानं चुकीचं हे आहे. त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये जर एका अर्थानं म्हणजे आज जी काही परिस्थिती त्यातनं बाहेर पडायचं असेल तर सगळ्यांशी लष्कराने बोललं पाहिजे आणि सर्वमान्य अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपतींना बसवलं पाहिजे. आता विद्यार्थ्यांकडनं मागणी सुरू झालेली आहे की मोहम्मद युनूसच्या संदर्भात, तर त्या संदर्भात लक्षात घेतलं पाहिजे की मोहम्मद युनूसने 2 दिवसापूर्वी असं म्हटलंय की हे दुसरं लिबरेशन वॉर आहे. म्हणजे अशा स्वरूपानं जो माणूस भूमिका घेतो निश्चितच तो विचार जो आहे मुळातच शेख मुजीबुर रहमान यांच्या विचाराच्या विरोधात आहे. आणि शेख मुजीबुर रहमानचा विचार काय होता तर इन्क्लुझिव्ह त्यांचा विचार होता. बरं, त्यांनी कधीही त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम अशा स्वरूपात न करता बंगाली अस्मिता, बंगाली आयडेंटिटीचं राजकारण केलं. आणि म्हणून 1970च्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे फक्त 3 जागा सोडल्या तर बाकी सगळ्या जागांवर अवामी लीगच्या तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात विजय झालेला. आणि ज्या स्वरूपानं तू वर्णन केलं त्या स्वरूपानं ज्या पुतळे फोडण्यात आले शेख मुजीबुर रहमानचा, तो मुळातच तिकडच्या इन्क्लुझिव्ह विचार, तिकडचा सेक्युलर विचार, तिकडच्या लोकशाही विचार याच्या विरोधी आहे. जतीनजी, मी जतीनजी सगळे मुद्दे घेऊन तुमचे आणि सुनील देवधरांचे मुद्दे घेऊन जतीनजी मी आता जातोय डॉक्टर सलीम खान यांच्याकडे. डॉक्टर सलीम खान मी पुन्हा ओळख करून देतो, ते स्वतः पत्रकार आहेत, त्याचप्रमाणे जमाते इस्लामी जमियाते इस्लामी हिंद चे सदस्य सुद्धा आहेत, त्यांच्या काउन्सिलचे सदस्य सुद्धा आहेत. इतकंच नाही, ते बांगलादेशमध्ये जाऊन आले होते काही काळापूर्वी आणि तिथली जी जमाते इस्लामी बांगलादेश असेल, नाव एक्झॅक्ट मला माहित नाही, पण तिकडच्या सदस्यांशी त्यांनी बोलले, त्यामुळे त्यांना तिकडचं फील्ड लेवलचं ज्ञान आहे, काय चाललंय वास्तव त्याचं ज्ञान है. मैं आपका इस्तकबाल करता हूं डॉक्टर सलीम खान जी. मैं आपसे पूछूंगा सबसे पहले एक पूरा कॉम्पोजिट सवाल लेके मैं आपके पास आऊंगा. एक तो अब जो बांग्लादेश में हो रहा है उसके बाद क्या वो
डेमोक्रेटिक रिवोल्ट है, डेमोक्रेटिक कू है, डेमोक्रेटिक एग्रेशन है, या इस्लामी जिहाद है? अगर वो इस्लामी जिहाद की तरफ जाने वाला है तो जमाते इस्लामी की क्या दिशा होनी चाहिए? आपको क्या लगता है वैसे होना चाहिए? और तीसरा सवाल, आने वाली वहां की सरकार किस दिशा में जाए? डेमोक्रेटिक एक नए लीडरशिप के नक्शे कदम पे एक नया डेमोक्रेटिक बांग्लादेश, या इस्लामी डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ बांग्लादेश? देखिए, 2 साल पहले श्रीलंका में एक कूप आया। लोगों ने जाकर के इकोनॉमिक आर्थिक उस पर जो है अपनी सरकार को हटा दिया जी। तो उस वक्त ये सारे सवाल पैदा नहीं हुए जी। यहाँ पर ये हुआ कि सिंपल अगर आप ये देखें कि ये पूरा इशू कहाँ से शुरू हुआ जी। कि भाई सरकार ने 2018 में जो रिजर्वेशन खत्म कर दिया था जी, वो रिजर्वेशन दोबारा उसको मतलब कोर्ट ने अप्लाई कर दिया जी। वो रिजर्वेशन है 30%। बांग्लादेश में 20% बेरोजगारी है जी। अब आप 30% रिजर्वेशन 3% भी नहीं है जिनको के दिया जा रहा है वो जी डॉक्टर सलीम खान जी, मैं बीच में तो बोल अगर रहा हूं आप इसलिए ऐसा माफ कीजिएगा, करें लेकिन वो पॉइंट तो हमें पता चल गया, उसकी वजह से सारा अनरेस्ट हुआ, शेख हसीना चली गई, वो तो खत्म बात, अभी वो रिजर्वेशन की बात तो खत्म है। बात ये है आने वाला बांग्लादेश कैसे होना चाहिए, और खास करके जमाते इस्लामी की उसमें एक बहुत अहम भूमिका रहने वाली है, क्योंकि खालिदा जिया जी जो जिनके आपसे बहुत अच्छे ताल्लुकात है, आपका वहां का जो बांग्लादेश का आउटफिट है जमाते इस्लामी बांग्लादेश, तो आपकी इसके बारे में क्या राय है वो बताइए। देखिए, जनरल इरशाद जिस वक्त वहां के प्रेसिडेंट थे जी, तो जमाते इस्लामी और अवामी लीग ने एक साथ मिलकर उनके खिलाफ आंदोलन किया था जी। ये आपको हिस्ट्री में थोड़ा सा देखेंगे तो मिल जाएगा जी। उसके बाद ये जो ये हसीना वाजिद है जी, शेख हसीना, ये वहां की प्राइम मिनिस्टर बनी जी। अब प्राइम मिनिस्टर बनने के बाद हर अपोजिशन पार्टी जो है वो सत्तारूढ़ के खिलाफ बात करती है। जमात इस्लामी भी थी, बीएनपी भी थी जी। अगला इलेक्शन जो है वो हसीना जो है वो हार गई और बीएनपी जीत गई, और बीएनपी के साथ जमात इस्लामी का अलायंस था जी। तो वो उनकी गवर्नमेंट में रही। 10 साल तक बीएनपी ने जो है वहां पे हुकूमत की जी। जैसे इसने की थी, और उसके बाद फिर ये आ गई वापस, तो इसने 15 साल तक हुकूमत की। तो इसमें क्या फर्क है बीएनपी की सरकार और हसीना वाजिद की सरकार? और हसीना की सरकार में आप ये देखें पिछले इलेक्शन में 10% वोटिंग हुई, जो इंडिपेंडेंट लोग बोलते हैं जी। इलेक्शन कमीशन ने पहले दिन बोला 28% हुई, और उसके बाद उसको 45% किया, और सारे अपोजिशंस को आपने अंदर कर दिया जी। तो इससे ज्यादा क्या करेगी बीएनपी? इससे ज्यादा जितना कुछ इसने किया शेख हसीना ने, इससे ज्यादा तो कोई पार्टी कुछ नहीं कर सकती जी। तो अब जो भी सरकार आएगी उसको एक सबक भी मिल गया है कि अगर आप अपोजिशन की बातों को दबाओगे, अगर आप बेरोजगारी के मसले को आतंकवादी बोलोगे, तो इसका मतलब है लोग आपको घर भेज देंगे जी। तो अगली जो भी सरकार आएगी वो शेख हसीना से सबक सीख के बेरोजगारी की समस्या को हल करेगी, लोगों की तरफ ध्यान देगी और अपोजिशन को जेल में नहीं डालेगी। जी। एक छोटा सा सवाल करके मैं जाऊंगा सुनील देवधर यांच्याकडे मी जाणार, लेकिन एक छोटा सा सवाल डॉक्टर सलीम खान आपके लिए। आपने बहुत बखूबी बताया और बहुत अच्छी बात बताई आपने कि शेख हसीना की वजह से कुछ अच्छे सबक सीख लेगी आने वाली सरकार, लेकिन आने वाली सरकार को क्या यह भी सबक सीखना चाहिए कि ऐसा देश, ऐसा मुल्क ये लोकशाहीवादी, लोकतांत्रिकवादी, सेक्युलरवादी विचारों से चलना चाहिए, ना कि किसी धर्म या मजहब के हिसाब से चलना चाहिए? वो भी आप बताएंगे। भाई देखिए, बीएनपी पहली मर्तबा तो सत्ता में आ नहीं रही है ना जी। अगर कोई ऐसी पार्टी सत्ता में आने वाली होती कि जिसने कभी सरकार में आई नहीं है तो आप उसके बारे में सोच सकते थे जी कि भाई ये आ जाएंगे तो पता नहीं क्या कर देंगे। बीएनपी ने 10 साल तक वहां राज किया जी। तो, और उस जमाने में कोई बिल्कुल जैसे इनकी सरकार थी उससे पहले और बाद में वैसी ही सरकार चली जी। तो हम ये क्यों सोचें कि जब दोबारा वो सत्ता में आएंगे जेल से निकल के जी
तो वो जो है वो कुछ का कुछ कर देंगे। ऐसा सोचने का मतलब, इसका सोचने का कोई कारण नहीं है। ठीक है, बहुत बढ़िया डॉक्टर सलीम खान जी। चलो ये बात भी ठीक है, अगर आप पूरी तरह से कम ये नहीं बात करें की भैया किसी एक मजहब को लेके बांगलादेश को चलना चाहिए, बहुत अच्छी बात आहे। मी सुनील देवधरांकडे जातो। देवधरजी, या दिशेने पाहता जर का आपण म्हणून चालूयात की तिकडे त्या अर्थानं अजून थेट जरी काही एलिमेंट्स दिसत असले तरी बांगलादेशची वाटचालच धर्मांध दिशेने चालली आहे, इस्लामिक रिपब्लिक होण्याच्या दिशेने चालली आहे, असं आपण म्हणू शकतो का? किमान त्याची तरी शाश्वती आपल्याला मिळाली आहे का? नाही, हे सलीम खान साहेब जे बोलतायत ते फक्त शब्दांचे वायफळ बुडबुडे आहेत. त्यांना एक प्रश्न विचारा, आता जे चाललेलं आहे ते जर दोन पक्षांमध्ये आणि बेरोजगारीमुळे चाललेलं आहे, तर हिंदूंवर हल्ले कशासाठी होत आहेत? इस्कॉनचं मंदिर कशासाठी तोडलंय? याला काय लॉजिक आहे? म्हणजे काहीही झालं, डोकं फिरलं की हिंदूंना मारायचं, बुद्धिस्ट जे आहेत त्यांना मारायचं, काफिरांना मारायचं. आणि रेकॉर्ड आहे की शेख हसीना येण्याच्या आधीच्या सरकारमध्ये खालिदा जियाच्या वेळेला हिंदूंवरती प्रचंड अत्याचार झालेले. त्याच्यामुळे हे खोटं बोलतायत आणि हिंदू संकटात आहेत हे सत्य आहे. आणि हिंदूंच्या सुरक्षेची काय ते काळजी करणार आहेत? ते करणार नाहीयेत. आणि त्याच्यामुळे हा प्रश्न नुसता आता बांगलादेश पुरता राहिलेला नाही. आज पश्चिम बंगालची जी परिस्थिती आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती असली पाहिजे की तो तर भारत आहे आणि त्या भारतामध्ये असे किमान 6 जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये आता मुस्लिम बहुल झालेले आहेत आणि त्या मुसलमानांमध्ये मेजॉरिटी हे बांगलादेशी घुसखोर आहेत. आणि त्यांनी हिंदूंच्या वस्त्यांना घेरून टाकलेलं आहे, तिकडची रसद बंद केली आहे आणि त्यांचं येणं जाणं दुरापास्त झालंय, त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत. ठीक है, मैं एक सवाल में सुनील देवधर जी आपका एक सवाल मैं विचारता हूं डॉक्टर सलीम खान। सलीम खान जी, एक जाते जाते एक बात का जरूर जिक्र कीजिएगा। बांग्लादेश में जो माइनॉरिटी पे, वहां की माइनॉरिटी तो खास करके तो हिंदू और बुद्धिस्ट हैं, उनके ऊपर होने वाले हमले हो रहे हैं जो हमले, उसके बारे में आपका क्या कहना है? देखिए, एक बात आपके सवाल के जवाब में और एक बात उनके देवधर साहब के सवाल के जवाब में मैं बोलता हूं। जी, बांग्लादेश में जो भी हमला होता है वो हिंदुओं के खिलाफ हो या बुद्धों के खिलाफ हो या मुसलमानों के खिलाफ हो, वो तो अच्छा हो गया कि हसीना जो है वो हिंदू नहीं है, वरना ये देवधर साहब बोलते कि वो हिंदू थी इसलिए उसको भगा दिए, या शेख मुजीबुर रहमान हिंदू नहीं थे, वरना ये कहते कि शेख मुजीबुर रहमान हिंदू थे इसलिए उनको मार दिए। जी, तो हर चीज को हिंदू मुसलमान में देखने की जरूरत नहीं है। जो हमले हो रहे हैं इस तरह के, उसमें अगर कोई एंटी सोशल एलिमेंट शामिल होता है, वो किसी का नुकसान पहुंचाता है, उसको सजा मिलनी चाहिए। जी, दूसरी बात यह है कि अवामी लीग के खिलाफ गुस्सा है तो अवामी लीग का ऑफिस जलता है या अवामी लीग के लीडर को अगर वो लोग मारते हैं, हालांकि वो भी गलत है, लेकिन वो अवामी लीग का लीडर हिंदू होगा तो भी लोग उसके खिलाफ गुस्सा निकालेंगे और मुसलमान होगा तो भी उसके खिलाफ गुस्सा निकालेंगे। आखिरी बात मैं देवधर साहब से ये पूछना चाहता हूँ कि भाई बांग्लादेश में तो खालिदा जिया आएगी और क्या करेगी वो तो अब दूर की बात है। आपने अभी बताया कि खुद पश्चिम बंगाल में जो है वो ये सब हो रहा है जी, तो वहाँ कौन सी खालिदा जिया है जी? ममता बनर्जी के होते हुए जब ये सब हो सकता है, आपके ख्याल में आप इतना एक्सजेरेशन करके बता रहे हैं, तो इसमें क्या मतलब है? ठीक है, ये सवाल अगले डिबेट के लिए रखेंगे सलीम, डॉक्टर सलीम खान जी, ये सवाल बिल्कुल अगले डिबेट के लिए रखेंगे कि अगर इतना ही किसी के बारे में आपको अगर सोचना है तो वेस्ट बंगाल में, पश्चिम बंगाल में ये क्यों हो रहा है, आपका सवाल लाजमी है, वो पूछेंगे। लेकिन अभी तो इस डिबेट का, डिस्कशन का वक्त यहीं पे खत्म हो रहा है। काही प्रश्न अजूनही बाकी राहिले असतील, मला त्याची कल्पना आहे, पण किमान या बांगलादेशमधल्या घटनांचे प्रभाव कसे पडतायत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला मदत झाली। डॉक्टर सुनील देवधर असतील, डॉक्टर सलीम खान, आपका भी बहुत बहुत शुक्रगुजार हूं मैं। जतीन देसाई, आपण हे वेळ दिला, आपलेही आभार। इथेच थांबूयात। पात्रा पुढारी न्यूज।